नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलेलो आहे कपाशीच्या शेतामध्ये आणि इथे आताच शेतकऱ्यांची स्वीप पॉवर या तणनाशकाची फवारणी चालू आहे. कारण या शेतामध्ये गवताचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. तर स्वीप पॉवर तणनाशक वापरल्यानंतर गवत तर मेलेलं आहे. पण इथे काय झालंय की आपण पाहू शकता की कपाशीमध्ये तणनाशकाचा थोडा इथे मार बसलेला आहे झाडाला. हे जे आपण पानं पाहत आहे, हे तणनाशकांशी करपलेले आहे. आणि सोबतच या अवस्थेमध्ये कारण आता पाऊस लागलेला आहे आणि सोबत आता जवळपास 8 दिवसाची पावसाने उघडीप दिलेली आहे. तिथे रस शोषक किडीचा पण आपण प्रादुर्भाव पाहू शकतो. जसं आपण दिसतं तुम्हाला, की इथे हिरवा मावा हा जमिनीमध्ये आपल्या कपाशी पिकावर आलेला आहे. आणि याच्यामुळे काय होते, की आपली पानं जी आहे ती हे होऊन जातात म्हणजे वाटीसारखे होऊन जातात किंवा वरच्या बाजूने ते कुकडे होतात त्याला. ठीक आहे. आणि हे तणनाशकाचा असर तुम्हाला इथे प्रादुर्भाव दिसत आहे. तणनाशकामुळे झाडाचे पाने पिवळे पडले आहे, काही ठिकाणी जळलेले आहे आणि वाढ थांबलेली आहे. तर आता हे जे आपण तणनाशकाने याचा तणनाशकाचा जो ताण आलेला आहे कपाशी पिकामध्ये आणि सोबतच रस शोषक किडीचा ताण आलेला आहे. तर हे आपण कव्हर करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी आपण कॅनबॅसिस कंपनीचे ताबा, व्हायटरमोन आणि ब्रिगेड बी याचा एकत्रित फवारा करून जर आपण घेतला, तर याच्यामध्ये काय होणार, की आपल्या रस शोषक किडी जे आहे, त्यासुद्धा इथे कंट्रोल होणार. सोबतच ताबा आणि व्हायटरमोन काय करणार, तर ताबा ह्या झाडावर आलेला जो तणनाशकाचा ताण आहे, तो कव्हर करणार. सोबतच आपण याच्यामध्ये व्हायटरमोन सांगत आहे. व्हायटरमोन काय करणार, तर वातावरणामधला जो नायट्रोजन आहे, सोबत त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि हार्मोन्स आहे. हे काय करतील, झाडाला वाढीसाठी मदत करतील. म्हणजे सुरुवातीची अवस्था आहे आपली शाखीय अवस्था झाली किंवा शेंडा काढणे झालं, त्याच्यासाठी हे ताबा व्हायटरमोन मदत करेल. सोबत पिकावर येणारा तणनाशकाचा ताण झाला किंवा किडीचा ताण झाला, तो सुद्धा रिकव्हर करण्यासाठी मदत करतील. आणि ब्रिगेड बी जे आहे, ती ब्रिगेड बी आपण रस शोषक किडी असेल किंवा पाने खाणारी असेल किंवा बोंडअळी असेल, ते कंट्रोल करण्यासाठी आपण ब्रिगेड बी या कीटकनाशकात आपण फवारणी करू शकतो. ठीक आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव तत्पर खेती की जान कॅन बायोसिस.